नमस्कार. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी रत्नाकर आवसेकर. आपल्या सर्वांचे आभार आणि आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि सर्वांना पाडव्यानिमित्त शुभेच्छा पण मी देत आहे. मित्रांनो, कालची राज ठाकरेंची सभा ही प्रचंड गाजलेली आहे. राज ठाकरेंच्या सभेचं मी एकाच वाक्यामध्ये वर्णन करेल की सभा लोकसभेची आणि लक्ष विधानसभा. सभा लोकसभेची आणि लक्ष विधानसभा. आणि खरं म्हणजे आता मी हे सहज बोलतो की राज ठाकरे साहेब यांना मी एक वाक्य बोलतो की ताकाला गेले आणि भांडं लपवलं. ताकाला गेले भांडं लपवलं हे मी का म्हणतो तर यामागचं एक कारण आहे की राज ठाकरे साहेबांना काय पाहिजे होतं. तर राज ठाकरे साहेबांना त्यांचं चिन्ह सोडायचं नव्हतं. आणि ज्यावेळेस त्यांच्या दिल्लीमध्ये वाटाघाटी होत होत्या त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही चिन्ह हे आमच्या चिन्हावर तुमचे माणसं उभे करा. आणि त्यावेळेस राज ठाकरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की मी माझं चिन्ह हे कमावलेलं चिन्ह आहे, चोरून आणलेलं चिन्ह नाही आहे, कुणाचं घेतलेलं नाही आहे. आणि याचा स्वाभिमान राज ठाकरे साहेबांना निश्चितच आहे. कारण राज ठाकरे साहेबांमध्ये तेवढे गट्स आहेत, तेवढी ताकद आहे, तेवढे माणसं उभी करण्याची ताकद आहे, तेवढे निवडून आणण्याची सुद्धा ताकद आहे. आणि राज ठाकरेंचं वक्तृत्व म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्या क्षणाची वाट बघतो की आता राज ठाकरे साहेब काय बोलणार. आणि तसंच काल झालं. कित्येकांना सुरुवातीला वाटलं की आता काहीतरी वेगळा निर्णय होईल, पण त्यांनी शेवटी सुखद धक्का दिला आणि सर्वांना सांगून टाकलं की मी मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे आणि एक वाक्य राज ठाकरे साहेबांचं अत्यंत बोलकं आहे, चला विधानसभेच्या तयारीला लागा. म्हणजे राज ठाकरे यांना समजलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपले 15-20 आमदार निवडून आणल्याशिवाय आपली ताकद या महाराष्ट्रात पुढे वाढणार नाही. कारण गेल्या काही वर्षापासून जो सेटबॅक बसलेला आहे मनसेला, गेल्या काही वर्षापासून कार्यकर्ते दुरावलेले आहेत. आता वसंत मोरेसारखा पुण्यातला कार्यकर्ता सोडून जात आहे. हे निश्चितच राज ठाकरे साहेबाला धक्कादायक दुःख आहे. कारण आज त्यांच्या वसंत मोरेंच्या पाठीशी सुद्धा आज हजारो तरुण आहेत. असे जर एक एक मोहरे चालले तर या मनसेचं व्हायचं कसं. कारण ज्या मनसेला एकेकाळी प्रचंड आमदारांची ताकद होती, रमेश वांजळेसारख्या तरुणाला त्यांनी आमदार केलं आणि या महाराष्ट्राला दाखवून दिलं की मनसेचा उमेदवार जर उभा राहिला तर तो नक्की निवडून येतो. ही ताकद राज ठाकरे साहेबांनी त्यावेळेस निर्माण केलेली होती. पुढे हळूहळू ती कमी होत गेली आणि यानंतर आता अशी परिस्थिती आहे की पुन्हा एकदा मनसेला उभारी घेणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून राज ठाकरे साहेबांनी पूर्ण लक्ष आपलं तर विधानसभेवर केंद्रित केलेलं आहे. आणि त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आपण आता विधानसभा हे लक्षात ठेवा. आता लोकसभेला नक्कीच राज ठाकरे साहेबांच्या सभा होतील, प्रचंड प्रमाणात होतील. महायुतीचे खासदार राज ठाकरेंच्या सभेमुळे काही ठिकाणी तर अक्षरशः काही मतफरकानं निवडून पण येतील. कारण हा चमत्कार नक्कीच राज ठाकरे साहेबांच्या वक्तृत्वामध्ये, राज ठाकरे साहेबांच्या भाषणामध्ये आणि राज ठाकरे साहेबांच्या सभेमध्ये नक्कीच आहे. पण राज ठाकरे साहेब आपण सांगितलं की मी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे की आम्हाला विधानसभा नको, ना विधान परिषद नको, ना कोणतं पद नको, फक्त आमचा पाठिंबा घ्या. हे मनाचा मोठेपणा जो राज ठाकरे साहेबांनी दाखवला आहे, या मनाच्या मोठेपणामध्ये हे माझा शब्द लपलेला आहे की ताकाला गेले आणि भांडं लपवलं. कारण राज ठाकरे कदाचित, हा माझा अंदाज आहे की उद्याच्या विधानसभेमध्ये सर्वच पक्षांच्या विरोधात उमेदवार उभे करू शकतात, सर्वच्या सर्व उमेदवार. ती शक्यता आहे. राज ठाकरे साहेब पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपले बहुमताने आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करतायत.
एक स्वतःची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि मनसेला पुन्हा उभारी देण्यासाठी त्यांनी उचललेलं हे पहिलं पाऊल आहे की मोदींना पाठिंबा. म्हणजे उद्या विधान परिषदेच्या सभेमध्ये सांगता येईल, बघा मी चांगल्या कामाला मोदींना पाठिंबा दिलेला आहे. ती सुद्धा सहानुभूती, ते सुद्धा लोकांचा विश्वास जिंकण्यामध्ये राज ठाकरे साहेब कदाचित यशस्वी होतील. आणि असंही होईल की यांच्या सभांमुळे निवडून आलेले खासदार, दिल्लीश्वरावर असा दबाव आणू शकतात की राज ठाकरेंना काही जागा विधानसभेच्या सोडा, अशी ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण दोन शक्यता आहेत. एक तर राज ठाकरे साहेब स्वतःचे उमेदवार उभे करतील किंवा राज ठाकरे साहेब महायुतीच्या सत्तेमध्ये आपले उमेदवार उभे करून तिथे आपले 10-15-20 जे काही शक्य आहे तेवढे आमदार उभे करून या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपली ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, असा माझा अंदाज आहे. आणि हे खरं पण आहे. आज त्यांनी जे उचललेलं पाऊल आहे हे अत्यंत एक चाणाक्ष, बुद्धिमान आणि कुशल राजकारणी, म्हणजे आता मी थोडंसं अतिशयोक्ती वाटणार नाही तुम्हाला की शरद पवारानंतर जर चाणाक्ष बुद्धिमान राजकारणी जर कोणी या महाराष्ट्रामध्ये आज असेल तर ते राजसाहेब ठाकरे आहेत. आणि म्हणून की उद्याचं भविष्य ते आज पाहतात, उद्या काय चित्र राहील या महाराष्ट्रामध्ये, म्हणून त्यांनी घाई केलेली नाही. कुठं विधान परिषद घेऊन, कुठं लोकसभेचं एखादं खासदारकीचं पद घेऊन त्यांनी घाई नाही केली. कारण त्यांचं लक्ष पुढे विधानसभा आहे. त्यामुळे आज ज्या काही लोकसभेत त्यांच्या सभा होतील, समजायचं ती विधानसभेची पेरणी आहे. आणि त्यांनी अजून एक शब्द त्यांचं फार बोलकं आहे की बघा मी त्यांना समर्थन दिलेलं आहे, आणि शेवटी ते जर नाही सुधारले, शेवटी आपलं तोंड उघडच आहे. याच सुद्धा वाक्यामध्ये बरंच काही अर्थ निघून जातो. याच सुद्धा वाक्यामध्ये बरंच काही सांगून जातं की राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. राज ठाकरे हे स्वतःचा विचार आहे. राज ठाकरेंनी हे रेल्वेचं इंजिन हे चिन्ह कमावलेलं आहे, पळवलेलं नाही आहे, असं त्यांना वारंवार सांगायचं होतं. मग ह्या चिन्हाला मी का सोडू? तर याच मागचा अर्थ आहे की त्यांचं चिन्हामधलं सेटलमेंट फिसकटलेलं आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरे साहेबांनी तेच सांगितलं की भेटल्यानंतर विचारावं लागतं आपण कोणत्या पक्षातले आहेत. मग राष्ट्रवादीतले तर कोणत्या राष्ट्रवादीतले आहेत, शिवसेने तर कोणत्या शिवसेनेतले आहेत. अशी परिस्थिती आजच्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळं लोकसभेतली बंडखोरी हे तर झलक आहे हो. आता बघा तुम्ही सांगलीमध्ये काय होतं आहे. सांगलीमध्ये कदाचित विश्वजित कदम आणि विशाल पाटील आपली ताकद दाखवू शकतात. कारण सांगलीचं राजकारण मी फार जवळून पाहिलेलं आहे. कोल्हापूरचं सतेज पाटलांचं, महाराजांचं, महाडिकांचं, मुश्रीफांचं हे सगळं राजकारण मी फार अनुभवतो आहे. कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये रत्नाकर औसेकर तिथं कोल्हापूरमध्ये मुक्कामाला असतो 15 दिवस. आणि मी पाहतो आहे की राजकारण हे कोणत्या दिशेनं जातं आहे. कदाचित सांगलीची जागासुद्धा शिवसेनेला जरी सुटली असली तरी जिंकणं एवढं सोपं नाही आहे. त्यामुळं किती प्रमाणात शिवसेना आता उभारी घेईल हे जरा सांगणं कठीण आहे. आणि काँग्रेसची तर हवाच चाललेली आहे. तुम्ही पाहिलेलं आहे, कालच राजू वाघमारे प्रवक्ते गेलेले आहेत. वर्षा गायकवाड नाराज आहेत, विश्वजित कदम नाराज आहेत. आता ही जर सगळी मंडळी पक्ष सोडून गेली तर काँग्रेसमध्ये शिल्लक कोण आहे हा सर्वात मोठा प्रश्न राहणार आहे. नाना पटोलेंनी या काँग्रेसचं पिठलं करून टाकलेलं आणि ते पिठलं आता विटलेलं आहे. त्यामुळं आता हे विटलेलं पिठलं कोण खाणार हा फार मोठा गमतीदार प्रश्न निर्माण झाला आहे. कदाचित काँग्रेस ही आता संपत्ती यायला लागलेली आहे. कारण एक घडतंच आहे त्या पद्धतीनं. आणि म्हणून आता महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आता प्रश्न पडणं साहजिक आहे की राज ठाकरे साहेब काय भूमिका घेतात. तर राज ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे असं एक माझं स्वतःचं आकलन आहे आणि स्वतःचं मत आहे की राज ठाकरे साहेबांचं लक्ष हे विधानसभा आहे. विधानसभेमध्ये त्यांना 5-25 आमदार निवडून आणायचे आहेत. आणि जशी त्यांनी त्यावेळेस ताकद निर्माण केली होती. राज ठाकरे ज्यांना
त्या काळच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सुद्धा राज ठाकरेंना तेवढा सन्मान द्यावा लागायचा, कारण ते तेवढे आमदार होते, तेवढा विधानसभेमध्ये ते आवाज उठवत होते आणि अन्यायाच्या विरोधात आंदोलने उभे करत होते, असे त्यांचे आमदार. तशी ताकद आज त्यांना या महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं ही काळाची गरज आहे. म्हणून त्यांनी घेतलेला कालचा निर्णय हा अत्यंत अगदी योग्य 100% बरोबर आहे की बिनशर्त पाठिंबा घ्या, चुकलात तर माझं तोंड उघडच आहे. त्यामुळं राज ठाकरे साहेब, तुम्हाला पाडव्याच्या मी शुभेच्छा देऊ इच्छितो की आपण घेतलेला निर्णय हा अगदी योग्य आहे, कारण तुमचं लक्ष, आपलं लक्ष हे विधानसभा आहे. विधानसभेला आपल्याला आमदार निवडून आणायचे आहेत, तर कदाचित आपलं युतीबरोबर चर्चा होऊन जागा वाटप आपलं त्यांच्याशी होऊ शकेल आणि त्याच्यातून जी बंडाळी होणार आहे, अहो लोकसभेला जर एवढी बंडाळी व्हायला लागलेली आहे तर विधानसभेला हे एकमेकाच्या उरावर बसतील. विधानसभेला हे एकमेकाला काय आरोप करतील काही सांगता येत नाही. कोण कुणाचे कपडे काढेल काही सांगता येत नाही. घराघरामध्येच वातावरण खराब झालेलं आहे. अजितदादांनी कालच आपल्या भावांना सांगितलेलं आहे. काय सांगितलं अजितदादांनी कालच? काय सुनावलं? माझ्या प्रचाराला माझा भाऊ कधी बाहेर आला नाही आणि आता घरा फिरायला लागली आहेत. मी जर तुमचं सांगितलं तर तोंड काढणं मुश्किल होईल. ही भाषा आता निर्माण झालेली राजकारणामध्ये. हे गंभीर आहे. हे आता गंभीर आहे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी, स्वतःची राजकीय किंमत वाढवण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी हे लोक कोणत्या थराला जातील याचा कोणताही नेम या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता राहिलेला नाही आहे. त्यामुळे ही लोकसभा ही झलक आहे आणि खरी तालीम, खरी रंगत येणारे विधानसभेला तर प्रचंड बंडाळे होणारे, प्रत्येक पक्षात बंडाळी होणारे, प्रत्येक पक्षाचा आमदार आतापासूनच आपला दुसरी वाट शोधून तयार ठेवतोय. आपल्याला जर नाही तिकीट मिळालं इकडून बोलून ठेवायचं, बरोबर का नाही? नाहीतर शेवटी आपलं वंचित तर आहेच. प्रकाश आंबेडकरांच्या संपर्कात काही लोक आतापासूनच यायला लागलेले आहेत. हे साहेब आमच्याकडे लक्ष ठेवा, कारण प्रकाश आंबेडकर नावाचं एक वेगळंच वलय या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, या देशाच्या राजकारणामध्ये वाढतं आहे. त्यामुळं वंचितसुद्धा काही चमत्कार या ठिकाणी करू शकतो. जरांगे पाटीलसुद्धा काय भूमिका घेतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. आणि जरांगे पाटलामुळं काही मराठा उमेदवार पडू शकतात. आणि तुम्हाला एक सांगतो, लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, लोकसभेला सुद्धा आम्ही 3-3, 4-4 हजार मतांनी उमेदवार पडलेले आमच्या डोळ्यानं आम्ही पाहिलेले आहेत. विधानसभेला 165 मतांना आमच्याकडे आमदार पडलेले आहेत. हो, मी पाहिलेलं आहे. अक्षरशः 100 मतं, 80 मतं, 160 मतांनी आमच्याकडे उमेदवार पडलेले आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहेत. त्यामुळं काहीही चमत्कार घडू शकतो आणि या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळू शकते. आणि म्हणूनच मी म्हणलो की राज ठाकरे साहेब ताकाला गेलात पण भांडं लपवलात. तर राज ठाकरे साहेब ताकाला नव्हते गेले, तर माझा अंदाजा राज ठाकरे साहेब आपली उद्याच्या, जसं शेतीमध्ये आधी मशागत करून ठेवतात उन्हाळ्यात, तसे ते विधानसभेची मशागत करून ठेवत आहेत. कारण त्यांना आता विधानसभेमध्ये आमदार निवडून आणायचे आहेत. त्यांनी काल त्यांच्या बोलण्यात जाहीरपणे सांगितलेलं आहे, चला विधानसभेच्या तयारीला लागा. याचा अर्थ नक्कीच आहे की आज ते ज्यांचा प्रचार करतायत, कदाचित उद्या त्याच पक्षाच्या विरोधात मनसेचा उमेदवार उभा राहू शकतो. हा माझा अंदाज आहे. आपल्याला काय वाटतं? आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आपण जरूर लिहा. नक्कीच आपलं स्वागत केलं जाईल. धन्यवाद. कसा वाटला माझा छोटासा हा विचार कळवा. आणि आपला सबस्क्राईब रूपी, लाईक रूपी आशीर्वाद रत्नाकर औसेकरांच्या पाठीशी असू द्या. असेच नवीन नवीन चर्चा घेऊन आपल्यासमोर येत राहू. धन्यवाद.